मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी त्यांना कोल्हापूर गॅझेटची प्रत भेट दिली। या भेटीवेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, बाबा पार्टे, रुपेश पाटील, विजय देवणे आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते। या भेटीवेळी दोघांमध्ये कोल्हापूर गॅझेट आणि संस्थानकालीन नोंदींबाबत सविस्तर चर्चा झाली। चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी कोल्हापूर गॅझेटला शासनानं मान्यता देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली। कोल्हापूर गॅझेट स्वीकारल्यास लाखो मराठा बांधवांना त्याचा लाभ होईल असं सांगत त्यांनी शासनानं 1,40,000 कुणबी नोंदी सापडूनही केवळ 30,000 प्रमाणपत्र देण्यात आली। उर्वरित प्रमाणपत्र तातडीनं वितरित करण्याची मागणी त्यांनी केली। इथं आल्याच्या नंतर मला माहित झालं की 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या। काय करताय राव तुम्ही? तुम्ही जर 1,00,000 नोंदी सापडल्यात, ज्यांचं कधीच काही सापडलं नाही त्यांना आरक्षण पण देऊन बसला, आणि आमच्या 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात जर एकट्या सापडल्यात आणि त्याचं जर तुम्ही प्रमाणपत्र देत नाही तर किती मोठा अन्याय आहे मराठा समाजावरती। कारण 1,40,000 जर म्हणलं तर एका घरात 5च धरा तुम्ही, तरी 4 लाखाच्या पेक्षाही जास्त कुणबी प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळू शकते। हे माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा। या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्यात आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्यात त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का। 8 दिवसाच्या आत ते प्रमाणपत्र द्यायचे, कारण नोंदी सापडलेल्या आहेत। 1,40,000 नोंदी जर कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या तर 8 दिवसाच्या आत त्याचे प्रमाणपत्रच पाहिजे। स्तुतीच करणार पुन्हा आम्ही तुमची इथंच प्रेस घेऊन करणार। तुम्ही असंच सगळ्या जिल्ह्यात शोधा, प्रत्येक जिल्ह्यात किती सापडल्यात, किती प्रमाणपत्र द्यायचे राहिलेत, देऊन टाका, सगळ्या लेकरांचं कल्याण होईल ना। आज या कोल्हापूरच्या नगरीतून मी तुम्हाला आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात नोंदी सापडल्यात त्या तातडीनं त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती विखे पाटलांनी हातात घ्यावं, ही माझी तुम्हाला विनंती। याच्यानंतर विनंती करणार नाही। सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही। गरज पडल्यास यासाठी आंदोलन छेडू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला। नरेंद्र पाटील साहेबच मला एकदा पुण्यात येऊन भेटले होते, सांगितलं होतं महामंडळ बंद पाडलं, मला पण संपवलं, महामंडळ वाचव। मी त्यांच्या समक्ष ते कबूल करून घेतलं होतं की महामंडळ बंद करायचं नाही, सरकारनं सांगितलं होतं बंद करणार नाही, नसतं ते मोडकळीच आणलं होतं। हे नरेंद्र पाटील साहेबांसुद्धा माहिती आहे। आणि आता थोडं करून काय ना, निधी वाढवून ते पूर्व पदावर 100% आणणार मी, बंद मात्र सारथीसुद्धा आणि महामंडळसुद्धा नाही होऊ देणार। जोवर जीवात जीव आहे तोवर मी लढत राहणार, कारण ती स्थापन करण्यासाठी राजेंना किती त्रास घ्यावा लागला होता, ती स्थापन करण्यासाठी ते किती आंदोलनं करावे लागले होते, आणि त्या वस्तू बंद नाही पडू शकत, कधीच पडणार नाहीत, आणि त्या संस्था बंदही पडू देणार नाहीत। निधीसुद्धा वाढता घ्यायचं, प्रत्येक बैठकीत आमचे त्यांना सांगणं आहे, नसेल तर मी प्रचंड मोठं आंदोलन करेन, तेवढंच माझ्या हातात आहे। मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी ही मागणी शासनाकडे केल्याचं सांगितलं। स्वतंत्र मंत्रालयामुळं आर्थिक तरतुदींपासून समाजाच्या विविध प्रश्नांपर्यंत एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय असणं हे आवश्यक आहे। समाजाच्या असणाऱ्या अडीअडचणी, समस्या त्यातून आपल्याला सोडवता येतात। एवढा मोठा समाज असून सुद्धा किती दिवस त्याने दारोदारी एक कागद घेऊन फाईल घेऊन हिंडायचं, त्यापेक्षा त्याचं स्वतःचं स्वतंत्र जर मंत्रालय असलं तर त्यांना त्यांच्या आर्थिक बजेटपासून तर त्यांच्या बांधापर्यंतच्या समस्या हे सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ त्यांचं स्वतंत्र मंत्रालय होईल, ते मी लावून धरलं आहे। त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही मान्यता दिली, खरं ते सांगतो आहे बरं का, आम्ही मान्यता दिली, मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला मान्यता दिली, त्याला सेपरेट सचिव दिला जाईल, जिल्हाधिकारी स्तरावरती सेपरेट कक्ष पण दिला जाईल। फक्त आता ही आचारसंहिता काहीतरी आहे, त्यामुळे ते म्हणले आम्हाला अधिकृत घोषणा म्हणजे ते मंजुरीची करता आली, मान्यता मात्र आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन दिली। कारण ही मराठा समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे की स्वतंत्र मंत्रालय स्थापन होतं आहे म्हणल्याच्या नंतर खूप समस्या अडीअडचणी त्या माध्यमातून सुटणार आहेत।
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना सरकारनं शेतीचा संपूर्ण खर्च विचारात घेऊन शेतीमालाला दुप्पट भाव द्यावा अशी मागणी त्यांनी केली. तसं झाल्यास शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी होईल असा दावा त्यांनी केला. तुकाराम मुंढे यांची बदली करू नये अशी मागणी करत दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा आहे. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेतीमालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण होणार नाही. एकदा मुक्ती करा कर्जाची, पूर्ण कर्जमुक्ती, आणि मालाला भाव वाढा. काहीच होऊ शकत नाही. जसं की आता ते एक अधिकाऱ्यांनी आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा दणका, धरकीमध्ये कोचेव, धरकीमध्ये कोचेव. त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्यात मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागा ठुलं ना, त्या मोठ्या मोठ्या दुधाच्या कंपन्यावाल्यांनी हे कोण कोण आहेत का भेसळ करणारे, आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशे. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मान यायला बसले, इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका त्यांची. फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय, दोनही उपमुख्यमंत्र्यांची बदली करू नका, जरा राहू द्या थोड्या दिवस, आल्या मजा येणारे. शेतकऱ्याचे भाव वाढते आणि तुम्ही बदली करू नका. नाही मागा लागेल बरं का तुम्हाला सांगतो मी, जर का बदली केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी एकसंघ भूमिका घेतल्यास त्यांच्या जमिनींवर शासनाला दगडही टाकू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. तुम्हाला शक्तीपीठ मार्ग पाहिजेच नाही ना, त्या टोकापासून ह्या टोकापोत म्हणा, चायला ते कसं करतात मी बघतो. अर्ध्यामध्ये होऊन दे, ज्याला पैसे नोटा मिळायला लागले ते म्हणतो होऊन दे, आणि ज्याला नोटा कमी मिळायला लागले ते म्हणतो जाऊ दे पलीकडून कोपरण ढकली जाईल. अरे ह्यातलं मग मला नाही आवडत. तुम्ही ह्या टोकात त्या टोकाला म्हणा नाही, आणि त्याला नुसता रस्ता करून दाखव म्हणा, मग दाखव. या तुम्ही सगळेजण या टोकापासून त्या टोकापर्यंत सांगा शक्तीपीठ महामार्ग नको, दगड बी टाकून देत नाही त्यांना. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजानं आता अधिक संघटित होण्याची गरज आहे असं सांगून आंदोलनासाठी हाक दिल्यास मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सगळा महाराष्ट्र मिळून असला मोठा कार्यक्रम होणार मध्यभागी पश्चिम महाराष्ट्रातल्या. कसंच गॅजेट घेत नाहीत बघू, आणि झुंजावं लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो मी, महाराष्ट्रातल्या पण सांगतो, आणि विशेष करून कोल्हापूरच्या बांधवांना सांगतो, आपल्याला जागं व्हावं लागणार, झुंजावं लागणारच. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी बाहेर घराच्या बाहेर यावं लागणार. आधीच लोक आपल्याला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, यांना कशाची गरज नाही असं म्हणून हे आपल्याला संपवतील. त्यामुळे आपण सदन आहेत, आपल्याकडं बागा आहेत, आपल्याकडं बागायती आहे. याला सपोर्ट म्हणून पोरं उच्च शिक्षणात गेले पाहिजेत, नोकऱ्यात पण गेले पाहिजेत. आपण आणखीन बलशाली होऊ. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा वारसा निर्माण करून ठेवलेला आहे. आपल्याला ती तेवत ठेवायचा असला तर आपल्याला सगळ्यांना घरं सोडावं लागणार आहेत. आपल्याला आळशी बनून चालणार नाही. हे माझं पश्चिम महाराष्ट्राला आव्हान आहे. ज्या दिवशी आव्हान केलं जाईल, पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी कार्यक्रम सभा होणार आहे, त्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातला माय माऊलीचा एक बी मराठा घरी नाही पाहिजे. कारण कल्याण तुम्हाला तुमच्या लेकराच्या आयुष्याचं करायचं हे लक्षात ठेवा. EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अधिसंख्य पदनिर्मितीचे आदेश काढण्याचं तसंच MPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांची मुदतवाढ देण्याचं आश्वासन शासनानं दिल्याचा दावा त्यांनी केला. त्याच्यामध्ये EWS SEBC हे सगळे विद्यार्थ्यांचे अधिसंख्या पद निर्माण करायचा विषय त्यांनी घेतला आहे. फक्त त्यांनी सांगितलं एवढी 17ची आचारसंहिता संपू द्या. आम्ही EWS मधले आणि SEBCचे काही PSI DYSP पण झालेले 2014ला ते घरीच येत. आता EWS मधून सुद्धा यांच्या चुकीमुळे बाहेर पडलेले पोरं, आणि हे 2 हे तर घेतोच म्हणून सांगितलं त्यांनी. आपण तिसरा मुद्दा लावून धरला होता, त्यांच्या निवडणूक आल्या होत्या मध्ये MPSCच्या काळात. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं आहेत. आईबापांनी खूप कष्ट करून ते लेकरं शिकवले. तुमच्या निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पुढे ढकलायचं सांगितलं, आणि निवडणुका झाल्या की तुम्ही त्या पोरांचे वय संपून गेले. म्हणजे तुमचं साधून घेतलं, पण MPSCचं एवढं उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरांचं तुम्ही वाटलं केलं. त्यांना 2 वर्ष वय वाढ द्यावं लागणार आहे. प्रोसिडिंगमध्ये ते पण घेतलं आहे. म्हणजे MPSCच्या पोरांना हे माहीत नसेल तर मी ते काल वाचलं, मलाही माहीत नव्हतं. त्यांनी म्हणजे टाकल्याला त्यांनी मला 2-3 दिवस झालं, पण सारखं मी दौऱ्यात होतो. म्हणून ही मीडिया ही खरंच गोरगरिबांच्या घरापर्यंतच्या वाहिन्या असतात. आज ही
महाराज साहेबांच्या समक्षच ही बातमीसुद्धा बाहेर जाते की MPSCच्या पोरांनासुद्धा 2 वर्षाची मुदतवाढ ते वाढून द्यायला लागलेत, असं त्यांनी त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये घेतलं आहे. CBSE परीक्षांबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेत आवश्यक असल्यास परीक्षा नव्यानं घ्याव्यात, मात्र पेपरफुटीच्या घटना थांबवण्यासाठी सरकारनं कठोर उपाययोजना कराव्यात, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यात मराठा आरक्षणासह शेतकरी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करत सरकारकडं अनेक मागण्या केल्यात. आता या मागण्यांवर शासन कोणती भूमिका घेतं हे पाहावं लागेल.